जळगावजवळ वडवणी गावामध्ये आपले एक शेतकरी होते, त्यांचं नाव मला आता आठवत नाही. मागच्या वर्षी त्यांनी कपाशी केली होती, त्यांनी आम्हाला बोलवलं होतं, पण मी माझ्या कामामुळे वेळेत जाऊ शकलो नाही. मित्रांनो, अनबिलिव्हेबल भगवंताचा चमत्कार त्यांनी अनुभवला. कारण एका एकरला वडवणीच्या माझ्या शेतकऱ्यांना 22 क्विंटल कापूस काढलेला होता. त्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो. आता तो माणूस मोठ्या प्रमाणावर कापूस करतोय. यंदा पण त्यांनी कापसाचे प्लॉट केलेले आहेत, त्यांच्याकडे मी जाणार आहे पुन्हा एकदा. पण आपल्या तंत्रानं बिना रसायनाचा एकरी 22 क्विंटलचा उच्चांक नोंदवलेला आहे. आता यावर्षी दिलीप शिंपी किती प्लॉटमध्ये ह्या काढणार आहेत कपाशी, ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या उत्तरार्धात म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. ते पण मी तुमच्यासमोर ठेवू. पण मित्रांनो, हे समजून घ्या, हे ऐकू पहिल्यांदा. आज अशासारखे माझे खेडेपाड्यातले जे मित्र आहेत, जे कष्टकरी आहेत, उन्हा पावसाची चिंता न बाळगता अफाट कष्ट करतात. तुम्हा सर्व लोकांच्या शेतामध्ये चांगलं उत्पन्न यायचं असेल तर तुम्हाला तुमची शेती विषमुक्त करावी लागेल. तुम्हाला निसर्गाकडे जावं लागेल. आज हा माझा खंबीर शेतकरी प्रचंड विरोधाला झुगारून स्वाभिमानानं नैसर्गिक आणि पारंपरिक शेती करतोय. भगवंतानं त्याच्या हाताला हे यश दिलंय.